नमस्कार, मी उमेश कुमार. TV9 मराठीत आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपल्याबरोबर आज आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार. दादा, तुमचं स्वागत आहे TV9 मराठीत. नमस्कार. आणि सध्या तर खूप गरम आहे तुमचं बारामतीचं वातावरण. सगळ्या देशाचं लक्ष या निवडणुकीकडे आहे आणि विशेष करून महाराष्ट्राचं लक्ष आहेच या निवडणुकीकडे. काय होईल बारामतीत असं सगळ्यांना वाटतं? राज्यामध्ये देशामध्ये कुठल्याही निवडणुका म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये दोन उमेदवार एकमेकाच्या विरोधात लढत असतात. कधी ट्रायंग्युलर फाईट होत असते, परंतु इथं जे काही उमेदवार राहिलेले आहेत ते बघता सरळ सरळ फाईट आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही ही भूमिका घेतलेली आहे. मी सगळ्या महाराष्ट्राला सांगतोय किंवा माझ्या भागामध्ये पण सांगतोय की ही भावकीची किंवा गावकीची निवडणूक नाही आहे. आम्ही अनेक प्रकारच्या निवडणुका गेल्या 30-35 वर्षामध्ये मी लढत आलेलो आहोत. मी स्वतः 7 विधानसभा 1 लोकसभा मी स्वतः लढवलेली आहे आणि त्याच्यामध्ये माझ्या भागातल्या लोकांनी मला प्रचंड मताधिक्याने आजपर्यंत लोकसभेत पण आणि विधानसभेत पण पाठवलं आहे. आता ह्या निवडणूक माझ्या दृष्टिकोनातनं नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी अशा प्रकारची निवडणूक आहे. कारण देश पातळीवर आम्ही जी काही भूमिका घेतली महायुतीने, त्याच्यामध्ये आम्ही देशाचं 10 वर्ष पंतप्रधानपद ज्या खंबीरपणे मोदी साहेबांनी सांभाळलं आणि देशाचं नाव लौकिक जगामध्ये वाढवण्याचं काम केलं. देशामध्ये अनेक प्रकारचे प्रकल्पाला चालना दिली, गती दिली, सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, समाजातल्या सर्व घटकाला कुठला ना कुठं न्याय देण्याचा प्रयत्न केला. अशा वेळेस त्यांनी या देशाचं तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावं असं देशातल्या बहुसंख्य मतदारांचं मत आहे. आता मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं असेल तर त्यांच्या विचाराचे खासदार निवडून जाणं गरजेचं आहे. आम्ही महायुती केलेली आहे. इथं भाजपने काही जागा लढवल्यात, काही शिवसेनेने लढवल्यात, काही आम्ही लढवल्यात आणि एक जागा आम्ही मित्रपक्ष रासपचे महादेव जानकरांना दिलेली आहे. अशा प्रकारची इथली महाराष्ट्रापुरती निवडणूक आहे. आता मीडियानेच ह्याला खूप मोठं असं महत्त्व दिलेलं आहे. ही फार महत्त्वाची निवडणूक, फार महत्त्वाची निवडणूक. माझं मत आहे की देशात राज्यात जशा निवडणुका होतात त्यातलीच ही एक निवडणूक आहे असं मी मानतो आणि त्या प्रकारे माझा प्रचार चाललेला